तर 4च्या बुलेटिनची सुरुवात करतोय निवडणुकीच्या महासंग्रामाने। एक महत्त्वाची बातमी, बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा कानपिचक्या दिलेल्या आहेत। ज्ञान आणि भान ठेवण्याच्या सूचना देखील किरीट सोमय्यांनी केल्या आहेत। विधानसभेमध्ये घाटकोपर ते मुलुंडमध्ये शिवसेनेचा फक्त एक आमदार आहे। 24 वॉर्डांपैकी 21 ठिकाणी भाजपच नंबर 1 असल्याचं वक्तव्य देखील सोमय्यांनी केलं। तसंच खड्डे मुक्त आणि माफिया मुक्त मुंबईचा पुनरुच्चार देखील किरीट सोमय्यांनी केला। बोलतो घाटकोपर ते मुलुंड मित्र पक्ष आणि भाजप दोन्ही लढले, इंडिपेंडेंट लढले। मग मुलुंड असतो, घाटकोपर पूर्व असतो, पश्चिम असतो, भांडूप असतो, जिथे त्यांचा आमदार आला तिथे 24 वॉर्डापैकी 21 ठिकाणी भाजप नंबर 1 आहे। त्याचं ज्ञान आहे का त्यांना? आणि परिस्थितीचं भान ठेवलं पाहिजे। मुंबईकरांना खड्डे मुक्त माफिया मुक्त मुंबई हवी आहे। आम्ही 2 अटी ठेवल्या आहेत की मुंबईला माफिया मुक्त करावं लागणार। म्हणून ज्यांना बरोबर यायचं असेल का यावंच लागणार। निवडणुकीच्या आधी या की नंतर यावंच लागणार। थेट जाऊया आपण शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि नगरसेवक किशोरीताई पेडणेकर यांच्याकडे। किशोरीताई, पुन्हा एकदा भाजपने मित्रपक्ष म्हणजेच शिवसेनेला भान ठेवावं त्यांनी, काय त्यांची परिस्थिती झाली विधानसभेमध्ये असा चिमटा काढलाय? मुळामध्ये आम्हाला आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या पक्षप्रमुखांचं, सर्वांचं आमचं भान जागेवर आहे। फार शेफारून गेल्यासारखे जर बोलत असतील तर मुळामध्ये 2014 नंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकाचा तर आत्ता अगदी लेटेस्ट गुजरात आहे, त्या गुजरातमध्ये त्यांचं पाणीपत झालं। आणि नुसतं गेल्या 2014ला जे झालंय त्याच्याला परत पुलावरनं पाणी गेलेलं आहे। 2014चा हा मोदी करिश्मा होता। आजही त्यांचं जर म्हणणं असेल तर त्याचं भान त्यांनी ठेवावी, तो करिश्मा ते टिकवायला समर्थ झाले का, त्यांनी ठेवलंय का। त्यामुळे आमच्याकडे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार जे आम्हाला काम येणार किंवा जे आम्हाला सांगणार त्याप्रमाणे आम्ही करणार। आणि दुसरं म्हणजे सीट वाटप, मुळामध्ये त्या कोर कमिटीमध्ये हे आहेत का, स्वतः ते आहेत का सीट वाटपच्या ह्याच्यामध्ये? त्यामुळे बाहेरून कोणी उचकटून तोंड उचकवावं तर मला त्याच्यामध्ये एक डाऊट वाटतोय की मुख्यमंत्री आणि उद्धवजींचे जे काही चांगले संबंध आहेत ते बिघडवण्याचे काही भाजपाची जी टोळकी आहे त्यातले हे म्होरके आहेत ते करतायत का असं वाटायला लागले। धन्यवाद किशोरीताई, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। अत्यंत तीव्र अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देखील आलेली आहेत। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातले संबंध बिघडवणारी टोळकी असं त्यांनी म्हटलेलं आहे। भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला टोला लगावला, भान ठेवा असं म्हणत त्यांनी मित्रपक्षांना सांगितलं की तुमची ताकद मुंबईमध्ये किती आहे ती जरा जाणून घ्या आणि त्याचं भान ठेवा, आम्हाला जास्त जागा मिळालेल्या आहेत।